वैशाली गजानन शिगा आणि गाव बहिरेवाडी. बहिरेवाडी कुठं आलं? म्हणजे पन्हाळा तालुका. मग आता हे व्यवसाय कसा काय, तुम्हाला कोणी प्रेरणा दिली व्यवसाय करायला? दोघांनी मिळून. मग आता या व्यवसायात तुम्हाला अडचणी काय आल्या? अडचणी काही नाही, जागा बघणे सगळं मिस्टरांनी जबाबदारी घेतल्यामुळे त्यांनी सगळं मॅनेज करून दिलं. लांब आहे ना आमच्या गावापासून हे गाव आंबा, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम. पण कष्ट करायची तयारी कशी काय? तयारी पहिल्यापासून सवय? म्हणजे लहानपण कसं होतं? वडील काय करत होते? लहानपणी वडील आधीच वारले, लहान वयात वडील नव्हते. माझ्या आईला मी एकटे असल्यामुळे माझ्या आईने कष्ट करून मला भाऊ वारले. नाही? हो, पण सावत्र भाऊ आहे ते पण मोठा. पहिल्यांदा 10वी पास झाली ना तेव्हा कॉलेजला यायला पैसे नव्हते माझ्याकडे. बर. कॉलेज म्हणजे किती पर्यंत शिक्षण झालं? 12वी झाली. त्यानंतर ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट झाले, पण SYFR मिस्टरांच्याकडे केले कम्प्लीट. आणि 11वी 12वी माझ्या आईच्या घरी माहेरी असताना केलेली. मग ते आर्थिक बाजू चांगली नसल्यामुळे असं कधी वाटलं का की आपण कष्ट करून सपोर्ट करायला पाहिजे आईला वगैरे? असं वाटलं की, म्हणून तर शिकलो ना आईसाठी माझ्यासाठी. मग ते शिक्षणासाठी मदत कुणी केली? माझी एक मैत्रीण आहे शुभांगी सातपुते, ते उपकार मी कधीच नाही विसरणार आयुष्यामध्ये. कारण तिने मला खूप सपोर्ट केला. कारण माझ्याकडे आमचं गाव आणि कॉलेज अंतर खूप होतं नाही, त्यामुळे यायला एसटी किंवा वडाप असायचं. त्या वडापला रोज लागायचे 20 रुपये रोज लागायचे. 10 रुपये येताना आणि 10 रुपये संध्याकाळी घरी जाताना. तर त्या माझ्या आईला रोजगार असायचा तो फक्त म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत. ते आमची शेती कशी पावसाळी शेती आहे ना, पाऊस पडला तर शेती पिकते. मग त्याच्यामध्ये भांगलायला वगैरे आई जायची. मग त्या उत्पन्नात ती मला 1-2-3 महिन्याचा खर्च भागवत असेल, तिथून पुढे मग मला यायला जायला पैसे. मग ते मैत्रिणीमुळे मी कॉलेज वगैरे पूर्ण करू शकले. म्हणजे मैत्रिणीचे उपकार ऋणात राहायला आवडणार. आणि मग आता फी भरायची असली तर मग मैत्रिणी भरायच्या? मैत्रिणी नाही, आई भरत होती फी वगैरे, पण तो रोजचा येणं जाण्याचे खर्च होता का नाही तो, आणि जेवणाचा जो खर्च आहे तो मैत्रिणीने उचलला. तिच्या घरीच राहायला गेली ना वास्तव्याला, त्यामुळं तिच्या घरातूनच कॉलेज वगैरे यायचं चालू होतं. आठवड्यात एकदम असं काही काम असलं तर मी माहेरी जायची. मग पुढच्या शिक्षणाला कुणी पैसे पुरवले? नाही, 12वी पर्यंत शिक्षण झालं. 12वी मध्ये माझे विषय जरा राहिले 2 नापास झाले. मग घरातल्या आईने लग्नाचा विषय केला चांगला, मग लग्नच करून दिलं. लग्नानंतर परत मिस्टरांनी 12वीला ऍडमिशन घ्यायला लावलं. 12वी पास झाले आणि SYFR ते मिस्टरांच्या तिकडे सासरीच केलं. म्हणजे कम्प्लीट केलं ग्रॅज्युएशन? ग्रॅज्युएशन. मग आता हॉटेलचं कसं काय डॉक्टर? ऍक्च्युली माझं नर्सिंग पण झाले. मी जॉब करत होते कोल्हापूरमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये, पण तिने माझा एक 2 व्हीलरवरून ऍक्सिडेंट झालेला. त्यानंतर मला ट्रॅव्हलिंगला त्रास व्हायला लागला. आमचं सासर आहे तिथून कोल्हापूरला जायला एकतर वडाप किंवा मग एसटी फार कमी दुर्मिळ असायच्या, मग 2 व्हीलर वरूनच जावं लागायचं. त्यामुळे आणि प्रॉपर लोकलला वारणा कोडोली सारखा इथे जर जॉब करायचा म्हटलं तर कोल्हापूर सारखं एवढं पेमेंट नाही ना भेटत. पण मी 1 वर्षभर ब्रेक घेतलेला, घरी थांबल्यामुळे मग परत माझ्या डोक्यात होतं घरात आपल्याला सवय आहे का, आपण बसून खाणाऱ्या लेडीज नाही, आपल्याला काहीतरी करायचं, आपल्या संसाराला हातभार लावायची आपल्याला वाटतेच ना, मनापासून इच्छा असते. मग काहीतरी करूया. मला एक मुलगी आहे, त्या मुलगीच्या भवितव्यासाठी आज बाबा माझ्या आई मला शिक्षणाला कमी पडली, मी कमी शिकले असं मला अजूनही वाटते. माझ्या आईने माझ्या फॅमिली पाठीमागची जर चांगली सपोर्टिव्ह असती तर आज मी कुठल्या तर नक्की पोहोचले गेले असते. बापरे. माझी हीच इच्छा आहे की माझ्या पोरगीने, मला पण एक मुलगी आहे ना, तर माझ्या पोरगी एकच मुलगी, माझ्या मुलगीला अजून शिक्षणासाठी मी कमी पडू नये किंवा आर्थिक नियोजन कमी पडू नये. आता मागं बघताना असं वाटतंय का की आपण म्हणजे बऱ्यापैकी जिंकले की 50% 50% पर्यंत आतापर्यंत वाटते असं की जिंकत आले. मग आता 100% नाही. म्हणजे पाठीमागे केलेल्या कष्टाचं काय, म्हणजे कष्टाबद्दल काय सांगणार? कष्टाबद्दल काय, तर कष्टाला काही सांगण्यासारखं नाही. कष्ट भरपूर केला आणि पण त्याचं फळ मिस्टर चांगले मिळाले.
ह्यातच समाधान मानते मी. बरोबर. मिस्टर, मुलगी आहे ती सुद्धा खूप चांगली स्वभावाने. ही आपल्या चांगल्या कर्माचीच फळ आहे. फळ आहेत, बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं कष्टाच मला देवाने माझा नवरा मेन चांगला दिला. सपोर्टिव्ह आहे, निर्व्यसनी आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. असं काही म्हणजे तुम्ही काय काय मदत करता मुलगीला? तिला मी बाळा आता सगळं मुलं तिला म्हणजे मी सगळं सपोर्ट करते तिला. बर. जेवणापासून भांड्यापासून चहापर्यंत सगळं मी तिला सपोर्ट करते. तुम्हाला जमल तेवढं? तेवढं मला जमल तेवढं मी तिला सपोर्ट करते. बरोबर. सुरुवातीपासून हा. आताच नाही. आणि आता कसं आहे, आता मला मुलगा नाही. बर. मुलगा नाही तर तिनं माझा पालन पोषण अजून फक्त केला. हेच माझं दुर्दैव नाही. बर. म्हणजे मुलगा नाही याची खंत नाही तुम्हाला? नाही. माझं जे खायचं मी मुलगा मानला मला. मला तिनं माझं पालन पोषण अजून फक्त केलं. माझ्या विद्यार्थ्यानं पूर्ण केले. म्हणजे तुला कशी काय बरोबर. देणार सांगितली माझ्या सुद्धा आता ते बांधायला लागले. मला घर बांधू देणार. आता घर बांधायचं मग आता कसं बांधायचं बाळा? मग लेकीनं माझा जावाय माझा चांगला जावाय लेकासारखा आहे. त्यानं बी मला बिचाऱ्यानं कवा मागच म्हणले ना. जावाय माझा चांगला तर लेकीला सपोर्ट करणार तुम्ही? करणार काय मी मरोपर्यंत माझ्या लेकीला मी सपोर्ट करणार. ज्या व्यक्तीला माझं ठक्कर त्या व्यक्तीला लेकीला मी सांगणार बाळा माझे पण ठक्कर माझ्याला काय